आणि आता काही पावसासंदर्भातल्या बातम्या। मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार। हवामान विभागाचा अंदाज, पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता। नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसानं गुरुवारी रात्री धडाक्यात लावली हजेरी, तर जोरदार पावसामुळे वातावरणातील उकाडा दूर। पुढील 24 तासात नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, तलाव तुडुंब भरले, मासे पाण्यासह रस्त्यावर। स्थानिक नागरिकांनी घेतला मासेमारीचा आनंद, चिमुकल्यांनीही घेतला मासे पकडण्याचा आनंद। वर्धा जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस, देवळी तालुक्यातील सरूळ शिवारामध्ये यशोदा नदीला पूर। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता जोरदार पावसाला सुरुवात। जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मालेगाव तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। हिंगोलीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस, सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। नांदेड शहरात जोरदार पावसाची हजेरी, शहरातील अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये साचलं पाणी। पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत, शेती पिकांचं पुन्हा नुकसान होण्याची शक्यता। पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठाराचं सौंदर्य खुललं। यावर्षी ऑगस्ट ऐवजी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी कास पठार बहरलं। यावर्षी बैलगाडी सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना कुमोदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येणार।